श्री भूषण गवई सरन्यायाधीशपदी अमरावती ढोल ताशे व लाडू वाटत जल्लोष। सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी आज न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती झाल्याने अमरावतीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात अमरावती बार असोसिएशनच्या कार्यालयात शेकडो वकिलांनी एकत्र येत दिल्लीतील कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहिलं। त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात लाडू वाटून आणि नाचत जल्लोष व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते। ही अमरावतीकरांसाठी गौरवाची बाब असल्याच्या भावना वकिलांनी व्यक्त केल्या। अमरावती वकील संघासाठी आजचा दिवस हा दिवाळीचा दिवस आहे। प्रत्येकाला असं वाटतं की आपला माणूस आज सर्वोच्च पदावर बसलेला आहे। त्यामुळे प्रत्येक वकील जे आयुष्यात स्वप्न पाहून निघत असतो त्यातलं मला असं वाटतं सगळ्यात मोठं स्वप्नपूर्ती आज भूषण भाऊच्या यांनी झालेली आहे। पण एवढ्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा माणूस मोठा कसा होतो त्याचं उदाहरण जर घेतलं तर आपण भूषण भाऊकडे पाहू शकतो की एवढ्या मोठ्या पदावर असतानाही माणूस जेव्हा अमरावती येतो तर प्रत्येकाशी ज्या खेळीमेळीने वागतो, प्रत्येकाला आवाज देऊन बोलवतो, प्रत्येक हातावर हात ठेवतो। तर असं म्हणतात ना की माणसाचे पाय जमिनीवर राहिले पाहिजे तर त्याची उंची कळते। ती उंची भूषण भाऊमध्ये आहे। त्यामुळे आपल्यातला माणूस आज तिथे गेला त्याचा विशेष आनंद सगळ्या अमरावतीकर मंडळीला आहे, नव्हे पूर्ण महाराष्ट्रालाही आहे। पण अमरावती म्हणजे त्यांचं घर आणि तो माणूस म्हणजे आमचा माणूस, ही जी भावना आहे त्यामुळे सगळेजण आम्ही आज आनंदोत्सव करतो। आपण पाहताचा की प्रत्येकाचा आनंद कसा ओसंडून वाहतो आहे। आम्ही आज लाईव्ह सगळ्यांना दाखवलं। वास्तविक प्रत्येक घरी टी व्ही आहे पण सगळ्यांनी टी व्ही सोडला आणि कोर्टात आले। यावरूनच आमच्या भावना काय आहेत हे आपल्याला कळून येतील। वकिली सुरुवात त्यांनी मुंबईला शिकल्यानंतर अमरावतीला आले, अमरावतीला सुरुवात केली, नंतर नागपूरला गेले, मग अधिवक्ता आले, नंतर हायकोर्ट जज झाले। पण त्यांच्या प्रत्येक पावलागणित त्यांची नाळ ही जी अमरावती जुळली होती ती आजपर्यंत त्यांनी तुटू दिली नाही, हे त्यातलं वैशिष्ट्य आहे। हमारे वकील संघ का एक सदस्य एक झोपड़पट्टी में रहने वाला, मराठी स्कूल में पढ़ने वाला एक विद्यार्थी अपनी मेहनत से, अपने कर्तृत्व से, अपनी ईमानदारी से, अपने व्यवहार से, उसकी सबसे बड़ी क्वालिटी है कि हमारे यहाँ एक कहावत है कि छोटा सा पद मिला कि वो कुर्सी चली जाती है आंग में, लेकिन वो व्यक्ति को उसकी नम्रता की कोई कल्पना नहीं है। जब सरकारी वकील बना तभी भी स्वभाव वैसा ही था, हाईकोर्ट जज बना तभी भी स्वभाव वैसा ही था। सभी के साथ एक सरीका, कभी किसी के साथ कोई भेदभाव नहीं। सुप्रीम कोर्ट जज बने
तो भी सुबह हुई, आज चीफ जस्टिस बने, आज तो हमारी खुशी की कोई सीमा नहीं है। और वो सीमा का एक आपने अंदाज़ देखा कि हम सब छोड़ के यहाँ पर आए हैं, उसका लाइव हमने शपथ विधि देखी, हम सब यहाँ नाचे, हमने मिठाई खाई, हमने अभिनंदन उनका किया, अपना किया, अमरावती का नाम किया, देश के लेवल पर अमरावती का नाम हुआ है। हमारी खुशी की कोई सीमा नहीं है।